चैत्यभूमीवर आज अक्षरशः जनसागर उसळलेला आहे। लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। काही जण रात्रीपासूनच रांगेत उभे आहेत। फक्त एकदाच बाबासाहेबांच्या स्मृतीला नमन करण्यासाठी चाहत्यांची अनुयायांची गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्राचे राज्यपाल सन्माननीय जिष्णुदेव शर्माजी, तसंच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनीत्राताई अजितदादा पवार, तसंच सभापती राम शिंदे, अण्णा बनसोडे, तसंच सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी, तसंच छगन भुजबळ सर, त्यानंतर सन्माननीय मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिष शेलारजी, संजय शिरसाटजी सामाजिक न्याय मंत्री, तसंच सन्माननीय मंत्री महोदय संजय राठोडजी, महापौर रितू तावडेजी, माजी खासदार राहुल शेवाळे आमदार, तसंच भदंत डॉक्टर राहुल बोधी महाथेरो, हे सर्वजण इथे उपस्थित आहेत। अखिल भारतीय भिक्खू संघाचे उपाध्यक्ष श्री भीमराव आंबेडकर, तसंच अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे ते कार्याध्यक्ष आहेत। आनंदराज आंबेडकर, अध्यक्ष बौद्ध जन पंचायत समिती, राजेश अग्रवालजी, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम, डॉक्टर सदानंद दाते, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, तसंच पोलीस आयुक्त देवेन भारती साहेब, हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव सामाजिक न्याय श्रीमती रुबल अग्रवाल, कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर प्रशांत नवरे, सेक्रेटरी, राज्यपालांचे सचिव श्री राममूर्ती, जॉईंट सेक्रेटरी, हे सर्व मान्यवर आता इथे उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळात आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। बुद्धवंदना होईल, त्यानंतर प्रमुख कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। आपण आता आवाज ऐकत आहात, पण प्रत्यक्षात आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हेलिकॉप्टरमधून पुष्पांजली आता अर्पण करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पांजली। चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं खरं तर हेलिकॉप्टरमधून पुष्पांजली अर्पण करण्यात येत आहे। चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं पुष्पवृष्टी आता करण्यात येत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेते अधिकारी सध्या चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतायत। राज्यभरात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। लाखो अनुयायांकडून महामानवाला अभिवादन केलं जातंय आणि चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल आणि इतरही सगळे महत्त्वाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतायत।
मुंबई असो, पुणे असो किंवा नागपूर असो, संपूर्ण महाराष्ट्र आज वेगळ्याच ऊर्जेत न्हाऊन निघालेला आहे. कारण आज राज्यभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी अनुयायांकडून महामानवाला अभिवादन केलं जात आहे. चैत्यभूमीवरची, मुंबईतल्या चैत्यभूमीवरची ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपाल आणि इतरही महत्त्वाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतायत. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतायत. आज राज्यभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासनाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर जयंतीचा बाबासाहेब उत्साह आंबेडकर पाहतोय. यांना मानवंदना आता देण्यात येत आहे. शासनाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आता आपण मानवंदना देत आहोत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर मुंबईतल्या चैत्यभूमीवरची राज्यभरात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. लाखो अनुयायांकडून महामानवाला अभिवादन केलं जातंय. पुष्पांजली अर्पण करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि राज्यपाल, मुंबईच्या महापौर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. आणि आता हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. चैत्यभूमीवरची ही दृश्य आहेत. राज्यभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्साह सध्या आपण पाहतोय. ठिकठिकाणी अनुयायांकडून या महानायकाला अभिवादन केलं जात आहे. मुंबई असो, पुणे असो, नागपूर असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र आज एका वेगळ्याच ऊर्जेत न्हाऊन निघालेला आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर देखील अक्षरशः भीमसागर लोटलेला पाहायला मिळतोय. हजारो नाही तर लाखो अनुयायी आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत. हातात निळे झेंडे, ओठांवर जय भीमचा जयघोष आणि मनात बाबासाहेबांविषयी अपार आदर असं चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळतंय. ही मुंबईतली दृश्य आपण पाहतोय. तर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं शिक्षणाचं महत्त्व, समतेचा संदेश आणि संविधानाच्या माध्यमातून दिलेली समानतेची हमी, यामुळे आज प्रत्येक भारतीय यांना कृतज्ञतेनं आठवतो. आजच्या दिवशी फक्त अभिवादन नाही तर त्यांच्या विचारांना पुन्हा उजाळा देण्याची गरज आहे असं म्हणत प्रत्येक अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतं. राज्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रॅली काढण्यात येत आहेत तर अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहेत. मुंबईत चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली पाहायला मिळते. लोक रांगेत उभं राहून बाबासाहेबांना अभिवादन करतायत. दरम्यान प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलीस आणि स्वयंसेवकांकडून गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुंबईतील चैत्यभूमीपासून नागपूरच्या दीक्षाभूमीपर्यंत आणि गावागावातल्या छोट्या चौकांपर्यंत सगळीकडे निळ्या रंगाची लाट उसळलेली आहे. प्रत्येक जण बाबासाहेबांना अभिवादन करतंय. त्या महामानवाला आज संपूर्ण देश नमन करतोय. मुंबईतल्या चैत्यभूमीवरची सध्या ही दृश्य आपण पाहतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक नेते, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. मुंबईतल्या चैत्यभूमीवरची ही दृश्य आपण पाहतोय. लाखो अनुयायी कालपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील आज विशेष करण्यात आलेलं आहे. आणि आता मानवंदना दिली जाते.
तसंच हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे. चैत्यभूमी स्तूपावर जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पुष्पवृष्टी आता करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन करतोय. पुष्पवृष्टी करून जिल्हाधिकारी मुंबई शहर विभागाकडून ही पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात येत आहे.